चला तर आज आपण पुरणपोळी बनवूया। त्याच्यासाठी डाळ घेतलेली आहे मी हरभऱ्याची डाळ घेऊया आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छपैकी धुवून घेऊया डाळ। कुकरमध्ये शिजवायला टाकूया डाळ टाकूया। आपली डाळ शिजून झालेली आहे। आता ही डाळ आपली थंडी होऊ देऊ। थंडी होईपर्यंत आपण मळून घेऊया। आपण गव्हाचा आटा घेतला आहे आपण, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया, चिमूटभर मीठ टाकूया, असंच पाहिजे। आहे असंच रिलॅक्स व्हायला ठेवून घेऊया बाजूला। आपली डाळ आता मिक्सर मधून काढून घेऊया। बघा आपलं पुरण काढून झालेलं आहे बारीक मिक्सर मधून। 2 ते 3 इलायच्या काढून घेऊया। थोडंसं जायफळ पण टाकूया। जायफळ खूप असा सुगंध छान येतो पुरणपोळीचा। साखर टाकूया आपल्याला आवडीनुसार, जेवढं आपल्याला गोड लागते तेवढं। 1.5 वाटी साखर टाकली आहे मी। विलायती आणि जायफळ टाकूया। आपलं पुरण आता घट्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करूया आपण। थंड झाल्यावर आणखी घट्ट येते मग पुरणाची पोळी। आपली कणिक खूप छान मळलेली आहे। आता आपण पुरणपोळी लाटूया। पीठ लावलेलं आहे मी अंड्याला। आपण याच्यामध्ये लाटून घेऊया। तव्यावर थोडंसं तूप टाकून आपण पोळी आपण परतून